म्हणजे जो दात निघाला तो आपण तो परत बसू शकतो. पण कसं असतं, त्याला काहीतरी क्रायटेरिया असतो की तुम्ही 1-1.5 तासाच्या आत डेंटिस्टकडे गेला पाहिजे. मग तो 1-1.5 तास असं बाहेर कुठेतरी किंवा पाण्यात ठेवून उपयोग नाही. मिल्क आणि सलाईनमध्ये न्यूट्रिटिव्ह घटक असतात, कारण त्या दाताचं जे मूळ असतं ते जिवंत आहे. तर ते जे मूळ आहे, मुळावरती जे आपले सेल्स आहेत त्याला पोषण, जसं शरीरात पोषण त्या दाताला मिळतंय ना त्या मुळाला, तसं ते एन्व्हायरमेंट जर त्या मीडियममध्ये असेल तरच ते 1-1.5 तास टिकेल. आणि मग तो डेंटिस्टकडे जाऊन जेव्हा तोंडात बसेल तेव्हा, आणि तरीसुद्धा बसवलं म्हणजे 100% खात्री नाही, पण कालांतराने जर तो दात काळा पडायला लागला, असे बरेच लोक मी बघितलेत की कधीतरी लहानपणी लागलेला आहे आणि तो दात तेव्हा काळा नव्हता झाला पण आता काळा झाला आहे. सो हे होतं, आतली नस आहे ना ती कुजत जाते. आणि हा एक त्या धक्क्यामुळे, त्या दाताला जो धक्का बसलाय त्याच्यामुळे हे घडतं.